तुळशीच्या माळीचे फायदेच फायदे आहेत. असं का बरं? तुळशीच्या माळीचं एक वाईट आहे, तुमच्या जे तुळशीची माळ गळ्यात का घालता? हरीला इतकी प्रिय का आहे तुळशी? कोण घालू शकतं? काय नियम आहेत? कोणत्या नियमाचं पालन करावं लागतं? तुळशीच्या माळीचे फायदेच फायदे आहेत. असं का बरं? म्हणजे प्रत्येक गोष्टीचं काहीतरी चांगलं असतं किंवा काहीतरी वाईट असतं. मग तसं तुळशीच्या माळीचं का नाही? तुळशीच्या माळीचं चांगलं काय आहे? तुळशीच्या माळीचं एक वाईट आहे, तुमच्यातले जे काही वाईट सगळ्या सवयी आहेत ते तुमच्यापासून दूर करण्यात येतील. राधे राधे एव्हरीवन. माय नेम इज सोनाली मालचे. आज आपण पाहणार आहोत तुलसी महिमा. तुळशीची माळ गळ्यात का घालता? हरीला इतकी प्रिय का आहे तुळशी? काय फायदे आहेत तुळशीच्या माळीचे? कोण घालू शकतं? काय नियम आहेत? कोणत्या नियमाचं पालन करावं लागतं? आज आपण इथे पाहणार आहोत, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आपण भौतिक जगात राहतो, तर देवाला प्राप्त करण्यासाठी ह्या मनुष्य जीवनात, जे की मनुष्य जन्म सारखं नाही भेटत, एकदाच भेटतं. 84 लाख योनीचे पुण्य जमा करून मनुष्य जीवन भेटतं. त्या मनुष्य जीवनात देवाचे ह्या डोळ्याने आपल्याला एकदा तरी दर्शन व्हावे, त्यासाठी आपण काय करू शकतो? तर देवाने खूप चांगला मार्ग आपल्याला सांगितलेला आहे. देवानेच देवाला प्राप्त करण्याचा मार्ग सांगितलेला आहे. गळ्यात तुळशीची माळ घालणे, माथ्यावर ऊर्ध्वपुंड तिलक लावणे, हातात दोरा घालणे, सत्संग करणे, भक्त साधू संत यांची संगत प्राप्त करणे, देवाचे दर्शन करणे, तुळशी सेवा करणे, त्यांच्यासमोर बसून कीर्तन करणे, माळ जप करणे, हे सगळे देवाला प्राप्त करण्याचे साधन आहेत. देवाने स्वतःला प्राप्त करण्यासाठी हे सगळे साधन आपल्याला दिलेले आहेत. आपल्यात एवढं सामर्थ्य नाही की आपण देवाकडे जाऊ शकतो, आपण देवाला प्राप्त करू शकतो. तर ह्या एवढ्या साधनेने आपण देवाला प्राप्त करू शकतो. त्याच्यातली एक आज आपण बघणार आहोत तुलसी महिमा. जो तुळशी महाराणीची सेवा करतो तो हरीला अत्यंत प्रिय आहे. जसं आपण देवाला नैवेद्य देताना, भोग देताना एक ताटात तुळशी ठेवत नाही, तोपर्यंत देव भोग स्वीकार करत नाही. जेवढे पण नारायण अवतार आहेत, राम कृष्ण पांडुरंग, त्यांना तुळशीशिवाय भूक लागत नाही. तर जोपर्यंत त्या ताटात तुळशीचं पान आपण ठेवत नाही, तोपर्यंत देव ते स्वीकार नाही करत. तसंच आपलं आहे. गुरुतर्फे आपल्या गळ्यात तुळशीची माळ येणं म्हणजे देवाच्या चरणी आपली शरणागती होणं. गुरुकडून जसं देव तुळशीचं पान ठेवल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही, तसंच आपल्या गळ्यात तुळशीची माळ न राहता देव आपल्याला स्वीकार कसा करेल? कृष्ण आपल्याला स्वीकार कसा करेल? तर गळ्यात तुळशीची माळ येणं म्हणजे आता देव आपल्याला स्वीकार करू शकतो. जेवढे पण नारायण अवतार भक्त आहेत, त्यांच्या गळ्यात तुळशी असायलाच पाहिजे. तुळशीशिवाय त्यांचं कल्याण नाही. जे भक्त आहेत त्यांना तुळशी, गोपीचंदनचा तिलक किंवा कोणत्या पण चंदनचा तिलक हे एक शृंगार आहे देवाला प्रसन्न करण्यासाठी. ह्या शृंगाराने मनुष्याचं तर नाही माहिती, मनुष्य तर नावच ठेवणार आहे, पण याच्याने देव प्रसन्न होतो. त्यावेळेस देव म्हणतो, हा माझा आहे. याच्या गळ्यात तुळशी आहे, माथ्यावर चंदनाचं तिलक आहे, ऊर्ध्वपुंड, तर हा माझा आहे. आता जेव्हा गुरु आपल्या गळ्यात तुळशीची माळ घालतात, तेव्हा कृष्णाच्या चरणी शरणागती करतात. आता हा तुझा आहे, तू बघ याचं काय करायचं ते. जेव्हा आपल्या गळ्यात तुळशी असते, माथ्यावर ऊर्ध्वपुंड तिलक असतो, त्यावेळेस यमराजाच्या बुकमधून आपल्या नावाचं पान फाडण्यात येतं. कशामुळे? तर यमराज म्हणतात, आता याच्या गळ्यात तुळशी आहे, माथ्यावर ऊर्ध्वपुंड तिलक आहे, तर ह्याचा आपल्याशी काही संबंध नाही. हा आणि नारायण बघून घेतील काय करायचं ते. ह्याचं खातं नारायणाच्या बुकमध्ये आहे. म्हणजे फक्त गळ्यात तुळशी घातल्याने, माथ्यावर चंदनाचं तिलक लावल्याने आपलं खातं नारायणाच्या बुकमध्ये जातं. अजून काय पाहिजे आपल्याला? हेच ना, देव आपल्याकडे बघायला पाहिजे, आपली सगळं देवाला माहिती राहायला पाहिजे. तुळशी, ज्याची तुलना कोणासोबत नाही होऊ शकत, तिला तुळशी म्हणतात. तो हरीला अत्यंत प्रिय आहे. तुळशीच इतकी प्रिय आहे, तर ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तर तो हरीला का प्रिय नसणार नाही? ज्यांच्या गळ्यात तुळशी आहे, देव त्यांचा त्याग कधीच नाही करत, त्यांना स्वीकार करावाच लागतो. म्हणून जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर तुळशी सेवा सुरुवात करा.
घराघरात तुळशी लावा. जर घरात एक तुळस असेल तर अनेक तुळशी लावा. घराला वृंदावन बनवून टाका. देव जरी आला आपल्या घरात तर त्याला तिथं राहावं वाटावं. माझी प्रिय वृंदा तिथे आहे, त्याच्यामुळे त्याला तिथे तो त्या घरातच राहावं असं घराला बनवून टाका तुळस लावून. तुळशीच्या माळेचे नियम वगैरे काय आहेत ते आपण नंतर बोलू. पहिला तुळशी महिमा जाणून घेऊयात काय आहे ते. तुळशीचा फक्त स्पर्श केल्याने आपण पवित्र होतो. मग तुम्ही म्हणाल फक्त स्पर्श केल्याने पवित्र होतं तर मग घालायची काय गरज आहे? आपल्याकडून पण कळत नकळत खूप अपराध होतात, खूप चुका होतात. आपल्याला धाम अपराध काय आहे माहिती नाही, नकळत ते घडून जातं. पायाखाली मुंगी येणं, बारीक किटाणू येणं जे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे तुळशीची माळ घालणं खूप गरजेचं आहे. जर आपल्या मृत्यूच्या वेळेस आपण मरणाच्या दारात असताना आपल्या गळ्यात जर तुळशीची माळ नसेल तर आपलं निश्चित आहे आपण नरकात जाऊ. तुमचं तर नाही माहिती, पण माझं तर निश्चित आहे. कारण अशी कर्मच नाहीत की देवाच्या धाममध्ये जागा भेटेल. द्वारपाल सुद्धा मती नाही येऊ देणार. आपली मृत्यू कधी येईल हे आपल्याला माहीत नाही. त्याच्यामुळे नेहमी तुळशीची माळ आपल्या कंठी असावी. जर आपल्या गळ्यात तुळशीची माळ असेल तर समोरचा व्यक्ती काय समजतो की अरे तो माळकरी आहे, त्याच्या गळ्यात माळ आहे, तो भक्त वैष्णव आहे. भले ते गुण आपल्यात नसोत, माळकरी असण्याची, भक्त असण्याची, वैष्णव असण्याची, पण तुळशीच्या माळेमुळे, फक्त तुळशीच्या माळेमुळे समोरचा व्यक्ती आपल्याला भक्त समजतो, वैष्णव समजतो, माळकरी समजतो. कशामुळे? फक्त त्याने आपल्या गळ्यात तुळशीची माळ बघितल्यामुळे. तुळशीच्या माळेमुळे आपण दुसऱ्याच्या नजरेत पवित्र होतो. तुळशी महाराणी आपल्याला भक्ती प्रदान करते. तुमच्या सगळ्या वाईट गोष्टी ती तुमच्यापासून दूर करते. तुळशीची माळ घातल्याने आपल्यात जेवढ्या पण वाईट गोष्टी आहेत ते आपल्यापासून आपोआप दूर होतात. इतकी पवित्र तुळशी आहे, मग तिची माळ आपल्या गळ्यात का नसावी? तुळशीची माळ कोण घालू शकतं? तुळशीची माळ जे नारायण अवतार डिवॉटीज आहेत, जे नारायण अवतार भक्त आहेत, ते सगळे तुळशीची माळ घालू शकतं. सगळे, लहान मोठे म्हातारे सगळेजण तुळशीची माळ घालू शकतात. जे नारायण अवतार भक्त आहेत त्यांना तुळशीची माळ आहे, आणि जे शिवभक्त आहेत त्यांना रुद्राक्षाची माळ आहे. रुद्राक्ष आणि तुळशीच्या माळेमध्ये काहीच फरक नाही. दोन्हींचे नियम, दोन्हींचे महत्त्व तेवढेच आहे. नियम काय आहेत तुळशीच्या माळेचे? पहिला नियम, कांदा लसूण नाही चालत, ऑनियन गार्लिक नाही चालत, ते नॉनव्हेज आहे नाही, ते खाल्ल्याने पाप लागतं नाही, पण त्याच्यात तामसिक गुण असतात जे की आपल्याला भक्ती करण्यापासून थांबवून ठेवतात, बाधा आणतात त्याच्यामुळे ते ग्रहण केलं नाही पाहिजे. हां, जर तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलेलं असेल की तुम्हाला ते खाणं आवश्यकच आहे, तुम्हाला खावंच लागेल, त्यावेळेस तुम्ही ॲज अ मेडिसिन, फक्त औषध म्हणून खाऊ शकता. ते खाल्ल्याने पाप लागतं, ते नॉनव्हेज आहे असं काही नाही त्याचं. शेवटी तुमची मर्जी, तुम्हाला खायचं असेल तर खाऊ शकता. पण त्याचं तुळशीच्या माळेचं हे नियम आहे. एक, नो नॉनव्हेज. नॉनव्हेज अजिबात चालत नाही. एवढीशी पण जागा नाही तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर नॉनव्हेज खायला. नशिले पदार्थ नाही, ड्रिंक करणे, कोणता पण नशिले पदार्थ घेणे अजिबात नाही, ते पण नाही चालत. असे कोणतेच काम करू नका ज्याच्यामुळे तुळशीला वाईट म्हणण्यात येईल, तुळशीला अपवित्र म्हणण्यात येईल. एखादं जर तुम्ही वाईट काम केलं आणि ते जर दुसऱ्याने नोटीस केलं की तुमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तर त्यांचं बोट सरळ तुळशीच्या माळेकडे जाईल. अरे त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तरी पण त्याने असं केलं, मग काय फायदा? त्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि त्याचे कर्म बघा कसे आहेत. त्याच्यामुळे कोणच वाईट म्हटलं नाही पाहिजे आपल्यामुळे तुळशीला आणि देवाला, चंदनाला. त्यामुळे थोडंसं जपून. जर तुम्हाला तुळशीची महिमा आवडली असेल या व्हिडिओमधून तर नक्कीच दुसऱ्याला शेअर करा. दुसऱ्यांना पण माहिती राहायला पाहिजे की तुळशीची महिमा काय आहे, तुळशीची माळ आपल्या गळ्यात का राहिली पाहिजे. जर तुम्हाला वाटतं असेल की ह्या व्हिडिओमधून दुसऱ्यांची लाईफ चेंज होईल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर नवीन चॅनल आहे, फर्स्ट व्हिडिओ आहे,
तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना तुळशीची महिमा माहीत झाली पाहिजे. राधे राधे. कृष्ण कृष्ण राधे